नमस्कार मंडळी. मंडळी, कोरडवाहू भागातल्या किंवा इतर भागातल्या सुद्धा जर विहिरी पाहिल्या तर त्या आपल्या पूर्वजांनी काढलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्या कोरड्या पडलेल्या आहेत किंवा उपयोगात नसलेल्या आहेत किंवा फक्त 8 ते 10 महिने चालणाऱ्या अशा आहेत. अशा विहिरींचं पुनरुज्जीवन आपण काहीशा मेहनतीनं करू शकतो. वर्षानुवर्ष विहिरीत पडलेला गाळ खरडून काढला तर नक्कीच पाण्याच्या पाझरांची किंवा नळांची तोंडं मोकळी होऊन पाणीसाठा वाढू शकतो. तसंच विहिरींचं पुनर्भरण करणं हाही एक महत्त्वाचा प्रकार आहे. यासाठी पहिल्यांदा असं वाहणारं पाणी विहिरीकडे वळवावं. विहिरीपासून 25 ते 30 फूट अंतरावर 8 बाय 8 बाय 6 असा खड्डा काढावा. या खड्ड्यामध्ये हे वळवलेलं पाणी आणून सोडावं. या खड्ड्यापासून विहिरीच्या दिशेनं 10 फूट अंतरावर 4 बाय 4 बाय 6 अशा आकाराचा दुसरा खड्डा काढावा. हा खड्डा दगड, मोठी वाळू आणि कोळशानं भरून घ्यावा. चर काढून हे दोन्ही खड्डे एकमेकांना जोडावेत. शोषखड्डा आणि विहीर यांना जोडणारा एक PVC पाईप टाकावा. याचं विहिरीतलं टोक हे 1.5 ते 2 भिंतींपासून जास्त ठेवावं. पहिल्या खड्ड्यातलं पाणी चराद्वारे शोषखड्ड्यात येईल. या खड्ड्यात पाण्यातली माती गाळली जाईल आणि स्वच्छ पाणी PVC पाईपद्वारे विहिरीमध्ये पडेल. अशा पद्धतीनं पडणाऱ्या पावसाचं मिळणारं पाणी हे विहिरीमध्ये साठवून ठेवून विहिरीचं पुनर्भरण करता येऊ शकेल. याला खर्चही फार येत नाही. मंडळी, अशा पद्धतीनं विहिरींचं पुनर्भरण हा कमी खर्चाचा, नियोजनबद्धरित्या, तांत्रिकदृष्ट्या योग्य असा उपचार आहे. त्यामुळे जुन्या विहिरींचं पुनर्भरण होऊ शकतं. मंडळी, आपल्या पिकांसाठी, संरक्षित जलसिंचनासाठी आणि भौगोलिक परिस्थितीनुसार पुनर्भरणासाठी शेततळी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक क्षेत्रातला एक महत्त्वाचा उपचार असतात. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत वैयक्तिक शेततळं, सामूहिक शेततळं योजना फार मोठ्या प्रमाणात राबवली गेली पाहिजे. ही शेततळी शक्यतो शेतातल्या पाण्याच्या अपधावेतूनच उपलब्ध होतात. त्यामुळे शेतातली पाण्याबरोबर वाहून जाणारी माती आणि अन्नद्रव्यांचं संगोपन शेततळ्यात होतं. हा पाण्याबरोबर साठलेला गाळ नियमितपणे काढला आणि तो आपल्या शेतामध्ये पसरला तर दुहेरी फायदा होतो. शेततळ्यांचं काम पक्क्या खडकापर्यंतच करावं. शेततळं ज्या ठिकाणी घ्यायचं आहे तिथल्या जमिनीचा उतार हा 3% जास्त नसावा. शेततळ्यामध्ये त्याच क्षेत्रातलं पाणी येण्यासाठी ओघळीपासून शेततळ्यांपर्यंत नांगरानं तासं टाकावीत किंवा चर काढावेत. पाण्यानं पूर्ण भरल्यानंतर जादा पाणी काढून टाकण्यासाठी सांडवा ठेवावा. मंडळी, 20 बाय 20 बाय 3 मीटरच्या शेततळ्याची देखभाल म्हणजेच गाळ काढणं हे महत्त्वाचं असतं. प्लॅस्टिक कागदाची काळजी घेतली तर शेततळं किमान 8 ते 10 वर्ष सुरक्षित राहतं. दरवर्षी 21 लाख लिटर प्रमाणे 10 वर्षात 2,10,00,000 लिटर पाणी पिकांना मिळू शकतं. याचे अप्रत्यक्षही बरेच फायदे आहेत. थोड्या प्रमाणात मत्स्यपालन करता येऊ शकतं. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकतं. तसंच जवळपासच्या विहिरींचा पाणीसाठासुद्धा यामुळे वाढतो. तेव्हा मंडळी, विहिरींचं पुनर्भरण करणं आणि शेततळं निर्माण करणं या अतिशय उपयुक्त अशा गोष्टींचा आपण नक्कीच विचार करावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.